Subscribe to Avas today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. नमस्कार. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील तमाम नागरिकांना आणि करदात्यांना मी अभिवादन करतो. आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून महानगरपालिकेने मालमत्ता कराची जी आकारणी केलेली आहे त्या कराच्या आकारणीसाठी आणि त्यामध्ये शहरातील सन्माननीय नागरिकांनी, लोकप्रतिनिधींनी, सामाजिक संघटनांनी ज्या काही शंका उपस्थित केलेल्या आहेत, जे त्यांचे प्रश्न आहेत, त्यांचं सर्वंकष उत्तरे देण्याचा माझा खास करून आजच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून प्रयत्न राहणार आहे. आपल्याला माहीत आहे, आपली ही नगर परिषद 1852-53 स्थापन झाली. छोटं क्षेत्र होतं. 3.63 चौरस किलोमीटरच्या छोट्या क्षेत्राच्या बाजूला नवीन पनवेल आपल्या हद्दीमध्ये आलं आणि नंतर शासनाने 10/16 आपली महानगरपालिका निश्चित करून महानगरपालिकेचं कामकाज सुरू झालं. खरं तर ही महानगरपालिका थोडीशी त्याच्या पूर्वी स्थापन झाली असती तर महानगरपालिकेला अजून फायदेशीर राहिलं असतं. कारण जे GSTचं अनुदान जे आहे ते महानगरपालिकांना जे निश्चित करण्यात आलेलं आहे ते मार्च 2017च्या GSTच्या वसुलीच्या आधारावर निश्चित करण्यात आलं. दुर्दैवानं तत्पूर्वी पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये आपल्याकडे LBT नव्हता आणि त्यामुळे आपल्याला अनुदान अत्यंत कमी मिळालं की जे आपल्या बाजूच्या महानगरपालिकेला, नवी मुंबई महानगरपालिकेला वर्षाला शासन अनुदान 1025 कोटीचं मिळतं आणि त्यामध्ये दरवर्षी 8% वाढ होते. तेच अनुदान पनवेल महानगरपालिकेला आज रोजी केवळ 50-55 कोटीमध्ये मिळतं आणि त्यामुळे आर्थिक मर्यादा आपल्यावर आत्ता जी आलेली आहे तीच ही महानगरपालिका सन 12-13च्या दरम्यान जर झाली असती तर ही आर्थिक मर्यादा आपल्याला राहिली नसती. तरीसुद्धा भौगोलिकदृष्ट्या, विकासाच्या दृष्टिकोनातून आणि भौगोलिक परिस्थितीमध्ये निसर्गाने जे आपल्याला बरंचसं वरदान दिलेलं आहे, मोठं क्षेत्रफळ आहे, त्यामुळे या शहराला विकासासाठी फार मोठा वाव आहे. शेजारी विमानतळ आणि इतर विकास या बाबी जर पाहिल्या तर या शहराची प्रगती नक्कीच अनेकांना खुणावती आहे आणि म्हणूनच हे प्रगतिशील शहर भविष्यामध्ये सुंदर व्हावं, या शहरामध्ये नागरिकांचा राहणीमान चांगला असावा, या शहरवासियांना चांगल्या सुविधा मिळाव्या, यासाठी या शहराच्या महानगरपालिकेचा नक्कीच प्रयत्न राहणं अत्यंत आवश्यक असतं. आणि त्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेचा आयुक्त म्हणून ज्या ज्या जबाबदाऱ्या पार पाडावयाच्या असतात, ज्या ज्या बाबी आवश्यक असतात त्या करण्याचा माझा प्रयत्न आज अखेर मी ठेवलेला आहे. त्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न ठेवलेला आहे. कर आकारणीच्या बाबतीमध्ये आपल्याला माहीत आहे, केंद्र शासन, राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था या तिघांना कर आकारणीचे अधिकार आहेत. हे कर जी आकारणी होते त्या कर आकारणी करण्याच्या 3 संस्था ज्या आहेत त्यांना घटनात्मक अधिकार प्राप्त आहेत आणि राज्यघटनेनुसार प्राप्त झालेल्या अधिकारानुसार त्यांना ते काम करावं लागतं आणि त्याच्यातून वेगळी अशी सवलत, सूट अशी नसते. कराची प्रणाली जी दिलेली आहे, कराची नियमावली जी दिलेली आहे त्या नियमाप्रमाणे प्रत्येकाने काम करणं हे त्यांच्या हातात असतं. आणि करदात्याला, जो कोणी असेल, इन्कम टॅक्स पेयर असेल, GST पेयर असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचा मालमत्ताधारक असेल, या सर्वांना कर हा चुकवता येत नाही. कर लावणं हा जसा अधिकार आहे त्याचप्रमाणे महानगरपालिका, राज्य शासन आणि केंद्र शासन या सर्वांना त्यांची त्यांची कर्तव्ये दिलेली आहेत. ती कर्तव्य पार पाडताना मी टॅक्स पेमेंट केला म्हणजे मी एखाद्या वस्तूचं बिल पेमेंट करत नाही, तर मी त्या संस्थेला तिचा आर्थिक स्रोत जे आहे त्याच्यामध्ये मी कर भरतो आणि त्याच्यातून अनेक सुविधा मिळतात. आणि त्याचं खरं उदाहरण आपण मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हणतो. मुंबईपासून मोठ्या प्रमाणात देशाला उत्पन्न होत असलं तर त्याचं वाटप करताना मात्र त्या राज्याला त्यांच्या हिश्श्याप्रमाणे केलं जातं. तशाच प्रकारे मालमत्ता कराच्या बाबतीमध्ये सुद्धा
महानगरपालिकेला एकमेव शाश्वत उत्पन्न जे असतं ते मालमत्ता कराचं असतं आणि त्यामधून महानगरपालिकेला सर्व सुविधा पुरवाव्या लागतात आणि त्यासाठी मालमत्ता कर लावण्याचे आणि वसुलीचे अधिकार हे महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, ग्रामपंचायती यांना दिलेले आहेत. आपली कर प्रणाली जी आहे ती लावताना आपण शहराचे एकूण 8 नोड केले. ते नोड जे आहे ते पनवेल आहे, नवीन पनवेल आहे, कामोठे, कळंबोली रोडपाली, खारघर, तळोजा पाचानंद आणि नावडे, तळोजा MIDC आणि टेंभोडे वळवली असे 8 भाग आहेत. आणि त्याच्यामध्ये आपण मिळकतीला साधारणपणे कर आकारणीमध्ये काही अंशी आपल्याला विभागणी करता यावी म्हणून आपण त्याचे प्रत्येक हे जे नोड आहे, जे विभाग आहे त्यांचे 4 झोन केलेले. ते 4 झोन जे आहे ते 12 मीटरला लागून असलेल्या मिळून 12 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त जो रस्ता आहे त्याला लागून असलेल्या इमारती किंवा मिळकती, 12 मीटरपेक्षा कमी रस्ता असलेल्या मिळकती, त्यानंतर ग्रामपंचायती ज्या आहेत पूर्वीच्या त्यांच्या ग्रामपंचायतच्या हद्दीमधील इमारती आणि झोपडपट्टी किंवा तात्पुरत्या शेड अशा प्रकारच्या हे 4 प्रकार आपण याच्यामध्ये केलेले आहेत. त्यामध्ये पुन्हा आकडेवारी किंवा कराचे दर निश्चित करताना कुणावर अन्याय होऊ नये म्हणून त्याचे पुन्हा 6 प्रकार आपण केलेत. RCC बांधकाम ज्याचा RCC छत आहे अशी घरं वेगळी केली. लोड बेरिंगची वेगळी आहेत. विटा, सिमेंट, पत्रा आणि पत्रा किंवा कौलारू अशी घरं, विटा, माती, पत्रा किंवा कौलारू अशा प्रकारची घरं आणि अस्थायी घरं किंवा झोपड्या किंवा शेड अशा प्रकारची आपण याच्यात विभागणी केलेली आहे. खुल्या जागांना जे कर आकारणी केलेली आहे त्याच्यामध्ये आपण 3 प्रकार केलेले आहेत. मग त्याच्यामध्ये शेती, हरित क्षेत्र किंवा नाव विकास जो भाग आहे, नो डेव्हलपमेंट झोन, ग्रीन झोन आणि ॲग्रिकल्चर असा एक भाग जो आहे याच्यासाठी एक भाग आपण केलेला आहे. दुसरा जो आहे तो विकास योजना आराखड्यामध्ये किंवा सिडकोच्या नोडमध्ये बांधकामास योग्य क्षेत्र आहे मात्र त्याच्यामध्ये बांधकाम झालेलं नाही तो एक केलेला आहे. आणि तिसरा भाग ज्याला बांधकाम परवानगी दिली पण अद्यापपर्यंत त्याचं बांधकाम झालेलं नाही त्याला पण आपण टॅक्स लागू केलेला आहे. मालमत्ता कर लागू करताना आपण 2 वेगवेगळे दर 17 जानेवारी 2019च्या ठरावाने लागू केलेले आहेत. निवासी मिळकतींना 32% आणि अनिवासी मिळकतींना 47% वाणिज्यिक वापरासाठी जे आहे ते 47% दर आपण याच्यामध्ये निश्चित करून दिलेले आहेत. त्यामध्ये वेगवेगळ्या करांचे दर आपण त्याच्यात निश्चित करून त्याप्रमाणे कराची आकारणी आपण केलेली आहे. आपण इतर महानगरपालिकेचे जर दर पाहिले तर त्यांच्या तुलनेने पनवेल महानगरपालिकेचे दर हे फार कमी प्रमाणात आपण ठेवलेत. नवी मुंबईचा दर जो आहे तो 38.67% आणि 68.33%. कल्याण डोंबिवलीचा दर जो आहे तो 70.50 आणि 83.50% आहे. ठाण्याचा 102 आणि 159% आहे. उल्हासनगरचा जो आहे तो 63.5 आणि 73.50% आहे. मीरा भाईंदरचा 48 आणि 57% आहे. भिवंडी निजामपूरचा 54 आणि 69% आणि पनवेलचा मात्र 38 आणि 47% अशा प्रकारचा आपण दर याच्यामध्ये निश्चित केलेला आहे. आपण कर आकारणी करताना डिप्रिसिएशन ही नवीन एक संकल्पना याच्यामध्ये आणलेली आहे. म्हणजे मी आज इमारत बांधली, माझी 2 वर्षापूर्वीची इमारत असेल, माझी 5 वर्षापूर्वीची इमारत असेल, अशा वेगवेगळ्या याच्यामध्ये वेगवेगळे दर लागावे म्हणून आपण याच्या डिस्काउंट जे आहे ते आपण डिस्काउंट लागू केलेले आहे. डिस्काउंटमध्ये 2 कॅटेगरी केल्यात ज्यामध्ये RCC आणि लोड बेरिंगची एक कॅटेगरी आहे आणि इतर जी आहे विटा, सिमेंट किंवा विटमातीची बांधकामं किंवा झोपड्या असतील त्यांची वेगळी कॅटेगरी केलेली आहे. 2 वर्षापर्यंतची जुनी जी घरं आहे त्यांना डिस्काउंट नाही मात्र 2 ते 5साठी आपण 5% त्याच्यामध्ये तिची आर्वीच कमी करून 95% केली. 5 ते 10 वर्षाची 90 किंवा 85%, 10 ते 20मध्ये 80%, 20 ते 30मध्ये 70%, 30 ते 40मध्ये 60%, 40 ते 50मध्ये 50%, 50 ते 60मध्ये 40%, म्हणजे जी 100 रुपये व्हॅल्यू आली असेल ती 40 रुपये इथे होणार. अशा प्रकारचे आपण डिस्काउंटेड याच्यामध्ये रियायती ठरवल्यामुळं त्याचा अनेक नागरिकांना कर आकारणीमधून सवलत मिळून फायदा होणार आहे. सैनिकांसाठी खास आपण याच्यामध्ये विचार केला. जे सैनिकी अधिकारी आहेत त्याच्यामध्ये शौर्य पदक विजेते किंवा माजी सैनिकांच्या विधवा आहेत त्यांच्यासाठी त्यांची स्वतःची एक मिळकत असेल त्याला शासकीय कर सोडून महापालिकेच्या करामध्ये 100% सूट आपण दिलेली आहे. इतर जे सैनिकी अधिकारी असतील त्यांना आपण
कराची आकारणी 12% महापालिकेच्या कराची आकारणी करणार आहोत. त्याच्या व्यतिरिक्त त्यांना शासकीय कर लागणार आहे. हे एका मिळकतीसाठी राहते. महानगरपालिकेने निर्णय घेताना आपल्याला ई पेमेंट जे आहेत वेगवेगळ्या सवलती ज्या कलम 144च्या ज्या आहेत त्याप्रमाणे जर आपण इलेक्ट्रॉनिक पेमेंट केलं तर 2% आपल्याला डायरेक्ट डिस्काउंट मिळतो. याशिवाय आणखी 4 वेगवेगळ्या सवलती आहेत ज्याच्यामध्ये घरामध्ये पूर्णपणे सोलर एनर्जीचा वापर करणे, रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे, कचऱ्याचं विलगीकरण करणे आणि ओला कचरा जो ऑर्गॅनिक वेस्ट जे म्हणतो त्याचं फक्त आपल्या घरामध्ये किंवा आपल्या प्रॉपर्टीमध्ये विघटन करून तिथंच मुरवणे, या सुविधांसाठी 2% जर म्हटलं तर जवळ 10% सवलती त्या मिळकती मिळवू शकतात. आपण करदात्यांच्या मागणीनुसार आपण मागच्या 2 महिन्यामध्ये जे कोरोनाची दुसरी लाट येण्यापूर्वी फार मोठ्या प्रमाणात लोकांची निवेदनं आली. स्थानिक नागरिक, करदाते, लोकप्रतिनिधी, संघटना, सोसायट्या या सर्वांची वेगवेगळी निवेदनं आली. हरकतींमध्ये बरेचसे मुद्दे आपल्यासमोर आले. मुद्दाम म्हणून आम्ही सर्वंकष मुद्द्यांचा एक गोषवारा तयार केला होता आणि त्या गोषवाऱ्याच्या आधारे बरेचसे आम्ही निर्णय याच्यामध्ये घेतलेले आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा निर्णय की एकंदर 5 वर्षाचा आपण कर वसूल करणार आहोत तर त्याच्यासाठी काही वेळ असावा आणि याच्यामध्ये दंडाची आकारणी करू नये. कायद्यातील तरतुदी जर पाहिल्या तर आपल्याला पहिल्या 3 महिन्यानंतर दर महिन्याला 2% इतका इंटरेस्ट लावता येतो आणि आपण वर्षभराचा इंटरेस्ट जर बघितला तर 24%, म्हणजे मालमत्ता कराच्या 24 ते 25% आपल्याला रक्कम केवळ व्याजाची भरावी लागते. आणि जुन्या मिळकतधारकांना याचा अनुभवही आहे की त्यांची मागणी जी असते त्याच्या काही पटीमध्ये आपल्याला दंड भरावा लागतो किंवा शास्ती भरावी लागते. आपण मुद्दा म्हणून ही बाब अत्यंत गंभीरतेने घेऊन आपण शास्तीपासून सर्व मालमत्ता धारकांना 1 एप्रिल 2023 दूर ठेवलेला आहे. म्हणजे 31/3/2023 पर्यंत आपण कुठलीही शास्ती लावायची नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय आपण याच्यामध्ये घेतलेला आहे. करदात्यांना कर भरण्यासाठी प्रोत्साहन मिळावं, काही सवलती मिळाव्या आणि अर्ली बर्ड्स ज्याला आपण म्हणतो किंवा अर्ली टॅक्स भरणारे जे आहेत त्यांना त्याच्यामध्ये सवलतीचा फायदा घेता यावा, टॅक्स जमा व्हावा. या कारणास्तव आपण 31 जुलै 2021 पर्यंत 15%चा थेट डिस्काउंट आपण नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. 31 जुलै 2021 नंतर पुढच्या 2 महिने म्हणजे 30 सप्टेंबर 2021 पर्यंत जर टॅक्स भरला तर ही सवलत 5% कमी होईल आणि 10% डिस्काउंट मात्र त्या कालावधीमध्ये सुद्धा नागरिकांना मिळणार आहे. त्यानंतरच्या पुढच्या कालावधीमध्ये साधारणपणे 31 मार्च 2022 पर्यंत हा जो 5-6 महिन्याचा कालावधी आहे त्यामध्ये पुन्हा एकदा 5% डिस्काउंट कमी होईल आणि त्या काळात 5% डिस्काउंट मालमत्ताधारकांना मिळेल. एकंदरीतच आपल्याला 15, 10 आणि 5 असा 3 टप्प्यामध्ये वेगवेगळा डिस्काउंट याच्यामध्ये दिलेला आहे. ऑनलाईन पेमेंट जे आहे, ऑनलाईन पेमेंट करणाऱ्याला अतिरिक्त 2% सूट याच्यामध्ये मिळणार आहे. अर्थात ही जी सूट आहे या दोन्ही 10, 15, 5, 10, 15% आणि 2% हे महापालिकेच्या करामध्ये सूट देण्याचे अधिकार आहे. शासकीय करामध्ये आपल्याला सूट देण्याचे अधिकार नसल्यामुळं शिक्षण कर आणि रोजगार हमी कर ज्याची केवळ वसुली महानगरपालिका करते त्यातला 1 रुपयाही महानगरपालिकेकडे राहत नाही, तो शासनाला भरणा करावा लागतो. त्यामध्ये आपण सूट देत नाही, ती देण्याचे अधिकार महानगरपालिकेला नाही. आपण अनेक बाबी आमच्यासमोर आणल्या होत्या. त्याच्यामध्ये करदात्यांना वेगवेगळ्या सुविधा भरणा करण्यासाठी अपेक्षिल्या होत्या आणि म्हणून आपण महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये सद्य परिस्थितीमध्ये ऑनलाईन जशी सुविधा दिलेली आहे त्याचप्रमाणे आपण 4ही प्रभाग, महानगरपालिका मुख्य कार्यालय आणि नावडे ग्रामपंचायत कार्यालय इतक्या ठिकाणी आपण कर भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करून देणार आहोत. आपल्याकडे एक महत्त्वाची मागणी होत होती, कॉमन अम्युनिटीज ज्या आहेत त्याला जे टॅक्सेशन 100% लावलेलं आहे ते कमी करावं. आपण त्याचा साकल्याने विचार केला. फार मोठ्या प्रमाणात आपल्याकडे सोसायट्या आहेत. सोसायट्यांकडे कॉमन अम्युनिटीचा वापर जो होतो त्यामधील या मागण्यांचा विचार करून आपण ज्या गार्डन्स आहेत, बगीचे आहेत, खेळाची मैदानं आहेत, मीटर रूम आहेत, पंप हाऊस आहे, या सर्वांना आपण करामधून 100% सवलत दिली. कॅरिडोर किंवा लॉबी ज्या आहेत, इव्हन सोसायटीचं कार्यालय,
या ज्या बाबी आहेत यांना आपण करामध्ये 50% सवलत दिलेली आहे. 50% कर आपण त्याच्यामध्ये लावतोय. पार्किंगसाठी आपण 25% दर ठेवलेला आहे. अपेक्षा एक आहे, सुंदर शहर राहावं, रस्त्यावर पार्किंग कमी असावं, प्रत्येकाने पार्किंग आतल्या बाजूला करावं, रस्ते खुले असावे, ही भूमिका समोर ठेवून आपण त्या पार्किंगच्या बाबतीमध्ये कराची आकारणी करताना फक्त 25%चे दर ठेवलेले आहे की जेणेकरून पार्किंगला प्रोत्साहन मिळेल आणि भविष्यामध्ये रस्त्यावर गर्दी होण्यापासून वाचेल. जे आपण पनवेल कार्यक्षेत्रामध्ये किंवा नवीन पनवेलमध्ये आपण पाहतो की रस्त्यावर वाहनं दिसतात, ते परिस्थिती वाढलेल्या पनवेल महानगर क्षेत्रामध्ये येऊ नये यासाठी आपण खास ही तरतूद त्याच्यामध्ये ठेवलेली आहे. एक नागरिकांची मागणी होती की भाडेपट्ट्याच्या इमारती ज्या आहेत त्यांना फार मोठ्या प्रमाणात टॅक्स लागतो. त्याच्यावर सांगोपांग चर्चा झाली. अनेक निवेदनं, अनेक मागण्या आमच्याकडे आल्या, अनेक हरकतीसुद्धा प्राप्त झाल्या. मागणी शेवटची अत्यंत चांगली मागणी जी होती की आम्हाला नवी मुंबई महानगरपालिकेप्रमाणे आम्हाला जे रेडी रेकनरचे दर आहे त्याच्या दुप्पट दराने मागणी कर आकारणी करावी. ती जी मागणी आहे ती जशीची तशी स्वीकारून आपण ज्या भाडेपट्ट्याच्या इमारती ज्या आहेत त्यांना डबल लावणार आहोत. मग भाड्याचा ॲग्रीमेंट 1 रुपयाचा असो, 1 लाखाचा असो, कितीही असो, आपण भाडेपट्ट्याने दिलेल्या जी इमारती आहे त्यांना दुप्पट दराने लावतो. त्याचं कारण असं आहे की ज्या मालमत्ता धारकाला स्वतःच्या राहण्याव्यतिरिक्त इतर मालमत्तेमध्ये इन्व्हेस्टमेंटची ताकद आहे, म्हणजेच त्याच्याकडे जास्त मिळकत ठेवण्याची ताकद आहे, म्हणून तो जादा कर देऊ शकतो आणि म्हणूनच रेंट आऊट बिल्डिंग जी आहे त्याला दुप्पट ठेवलं आहे. अर्थात कायद्यामध्ये रेटेबल व्हॅल्यू ठरवताना हे ॲक्च्युअल रेंट किंवा रिजनेबल रेंट घ्यावं अशा प्रकारच्या गोष्टी असतात. तरीसुद्धा आपण ही नवी मुंबईची जी बाब आहे ही आपण स्वीकारलेली आहे. बेसमेंट आणि मेझरमेंट फ्लोअरच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याकडे ते दर कमी करावे अशा प्रकारची मागणी होती. ती 100% जरी विचारात आपण घेतली नाही तरीसुद्धा आपण बेसमेंटसाठी 60% आणि मेझरमेंटसाठी 70% दर विचारात घेतले की जेणेकरून आपल्याला करदात्याला काही अंशी सवलत देता येईल. आपल्याला माहिती आहे बेसमेंट किंवा मेझरमेंट फ्लोअर हे हॉटेल्स किंवा दुकानांमध्ये पूर्णपणे कमर्शियल त्याचा वापर होत असतो, हॅबिटेबल असतात आणि अशा ठिकाणी आपण सवलतीला मोठ्या प्रमाणात द्याव्या, म्हणजेच करापासून वंचित ठेवणं होईल आणि महानगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. नागरिकांची फार मोठ्या प्रमाणात मागणी होती की कराची आकारणी अवाजवी मागणी केलेली आहे, फार मोठा कर लावलेला आहे. 50% प्रमाणे सवलत द्यावी अशी मागणी होती. आपण थेट रेटेबल व्हॅल्यूमध्ये 30%ची सवलत देऊन 17% जवळजवळ त्याच्यामध्ये आपण आज डिस्काउंट दिला, म्हणजे 50%पर्यंत आपण सवलत नागरिकांना दिली आहे. मागण्या ज्या आहेत त्या जशाच्या तशा आपण स्वीकारून जास्तीत जास्त न्याय देण्याचा आपण इथं प्रयत्न केलेला आहे की जेणेकरून पनवेलकर नागरिकांना, पनवेलकर करदात्यांना एक सुखद अनुभव यावा, चांगल्या गोष्टी महापालिका करते अशा प्रकारचा मेसेज जावा, या दृष्टिकोनातून खास करून प्रयत्न केलेला आहे. आपण काही लोकांनी वापरात बदलाबाबत विचारणा केली होती. वापरात बदल जर असेल तो अनुज्ञेय किंवा करता योग्यासारखा नियमित करण्यासारखा असेल तर त्याला आपण शास्ती लादणार नाही, पण बेकायदेशीर बांधकामांना मात्र जी कायद्याप्रमाणे शास्ती ती लागतेच. मोकळ्या भूखंडाच्या बाबतीत मी सांगितलं काय कर आकारणी असेल. जे मोकळे भूखंड 3 वर्गवाऱ्या मी सांगितल्या, हरितपट्टा नो डेव्हलपमेंट जे आहेत त्यांची एक वर्गवारी आहे, DPमध्ये डेव्हलपमेंट होऊ शकते अशा प्रकारची एक वर्गवारी आहे आणि तिसरी ज्याला परवानगी दिली अशी एक वर्गवारी आहे, त्यांना त्या प्रमाणात आपण दर निश्चित करून दिलेले आहे. मात्र ज्या मोकळ्या जागा ज्याच्यामध्ये फरशी, लोखंड असा विक्रीचा व्यवसाय चालतो अशा ठिकाणी मात्र त्याची आकारणी वाणिज्यिक होणार आहे. आपण कर भरण्यासाठीच्या सवलती तर मी मगाशीच आपल्याला स्पष्ट केलेल्या आहे. सर्व्हिस चार्जच्या बाबतीमध्ये आपण मगाशी एक गोष्ट मी स्पष्ट केली की महानगरपालिकेला, नगरपालिकेला, ग्रामपंचायतीला म्हणजे याच्या स्थानिक स्वराज्य संस्था राज्यघटनेच्या 243 प्रमाणे अस्तित्वात आलेल्या आहेत त्यांना कर आकारण्याचे अधिकार आहे. राज्य शासनाला कर आकारण्याचे अधिकार आहे, केंद्र शासनाला कर आकारण्याचे अधिकार आहे. इतर ज्या संस्था आहेत मग त्यात विद्युत वितरण कंपनी असेल, पाणी पुरवठ्याची वेगळी कंपनी स्टेमसाठी कंपनी असेल, सिडको असेल, त्या सर्व ज्या आहेत कंपनी किंवा ज्या संस्था विशेष प्रयोजनार्थ गठीत केल्या जातात त्या गठीत केलेल्या संस्था ज्या आहेत त्या सर्व्हिस चार्ज वसूल करतात आणि तो सर्व्हिस चार्ज हा त्या संस्थेच्या अस्तित्वापर्यंत राहतो. तेच आपण स्थानिक स्वराज्य संस्था, शासन यांचं अस्तित्व हे सुरू होतं पण त्याला शेवट नसतो.
अशा प्रकारचं ही कायमस्वरूपी अस्तित्व असलेली महानगरपालिका आणि ह्या महानगरपालिकेवर जेव्हा ह्या सर्व जबाबदाऱ्या सोपवलेल्या असतात त्यासाठी लावलेला कर आपण याच्यामध्ये भरत असतो. आपण जसं दरवर्षी फेब्रुवारीमध्ये बजेट येतं, त्या बजेटमध्ये आपण माननीय पंतप्रधान महोदयांच्या, माननीय वित्तमंत्री महोदयांच्या भाषणाची वाट पाहतो. त्यामध्ये आपण कराचे दर, कराच्या सवलती बघतो आणि दुसऱ्याची वृत्तपत्रामध्ये कशात काय झालं हे बघतो. पण हा कर आम्ही कशासाठी पेमेंट करतो किंवा मी कर एवढा दिला मग मला तेवढा रिटर्न आला का, हे प्रश्न आपण तिथं विचारू शकत नाही. राज्य शासनाच्या बाबतीतही तेच होतं. पण महानगरपालिका किंवा ग्रामपंचायतपर्यंत सर्व जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत तिथं निर्णय घेणारी अथॉरिटी आपल्या जवळ असते. म्हणून त्या जवळ असलेल्या संस्थेला आपण हे प्रश्न विचारतो. प्रश्न विचारू नये असं अजिबात नाही, पण प्रश्न विचारले म्हणजे प्रश्नाचं उत्तर हे माझ्या सोयीचं पाहिजे असं पण असू नये. संपूर्ण रक्कम प्रत्येक नागरिकापर्यंत नक्कीच पोहोचत नाही, मात्र सुविधा ज्या असतात त्या सुविधा मात्र त्या आपण उपभोगत असतो. विमानतळाचा विकास जसा शेजारी होतो तसा शहरामध्ये रस्ते असतात, तर गटर असतात, दिवाबत्ती असते, याला खर्च होत असतो आणि खर्च भागवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेला आपल्या तिजोरीतील निधी वापरायला लागतो. आणि म्हणूनच आपण मालमत्ता कर आणि सर्व्हिस टॅक्स या दोन्हीची खरं तर तुलनाच होत नाही. त्यामुळं मालमत्ता कराच्या बाबतीमध्ये कायद्यातील तरतुदी आपण पाहिल्या. अनेक बाबी अनेक लोकांना अनुभवही असतील की एखादी मालमत्ता लिलावात निघते, एखादी मालमत्ता विक्रीत निघते आणि एखादी मालमत्ता आम्ही खरेदी करतो. खरेदी करताना आम्ही सर्च रिपोर्ट घेतो. सर्च रिपोर्ट घेताना आम्ही ह्या मालमत्तेचे काही त्या व्यवहार आहेत का, त्या मालमत्तेला काही अटॅचमेंट्स आहेत का, बँकेचे लोन्स आहेत का, रेव्हेन्यू पेंडिंग आहे का, प्रॉपर्टी टॅक्स पेंडिंग आहे का, हे आम्ही सगळं बघतो आणि मग ती आम्ही घेतो. तशाच पद्धतीनं प्रत्येक मालमत्तेच्या बाबतीमध्ये त्या मालमत्तेला फर्स्ट लायबिलिटी जी आहे ती मालमत्तेचा महसूल किंवा रेव्हेन्यू जो असतो, दुसरा जे आहे त्याच्यामध्ये मालमत्ता कर असतो आणि त्यानंतर बाकीच्या लायबिलिटी असतात. आणि ज्या लिलावात प्रॉपर्टी असतात त्याचं हे 2 रिकव्हरी झाल्यानंतर बाकीचे पैसे मिळतात. त्याचप्रमाणे मालमत्ता खरेदी करताना आपण ह्या बाबी पेमेंट झाले का याची खात्री करूनच आपण खरेदी करत असतो. शाळा धर्मादाय संस्थांच्या बाबतीमध्ये करामध्ये सवलती मागितल्या होत्या. ज्या अनुदानित शाळा आणि धर्मादाय संस्था आहेत किंवा ज्या नफा कमवत नाही त्यांच्यासाठी आपण सगळ्या सवलती ज्या कायद्यामध्ये अलाउड आहे त्याप्रमाणे आपण सर्वची सर्व त्याच्यामध्ये दिलेल्या आहे. कर आकारणी रिट्रॉस्पेक्टिव्ह नको अशा प्रकारची अनेक ठिकाणी मागणी होते. आपण अनेक ग्रुपवर अनेक मेसेजेस वाचतो. काही मेसेजेस आपसामध्ये अगदी प्रोव्होकेटिंग असतात, काही मेसेजेस एकमेकाला सांगणारे असतात, नॉलेज वाढवणारे पण असतात. रिट्रॉस्पेक्टिव्ह टॅक्स हा लावण्याचे अधिकार महानगरपालिका कायद्यानुसार 6 वर्षापर्यंत आहे आणि महानगरपालिकेची स्थापना 1/10/16 झालेली आहे. आज रोजी आकारणी करताना मागच्या 6 वर्षापर्यंत करता येते. महानगरपालिकेची स्थापना आपल्याला माहीत आहे की 3.63 चौरस किलोमीटरचं पनवेलचं क्षेत्र, नगरपरिषदचं क्षेत्र जर सोडलं तर इतर जागेवर कराची आकारणी केलेली नव्हती. 110 चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये आपल्याला जेव्हा आकारणी करायची आहे त्यावेळेस प्रत्येक घराचं मोजमाप घ्यायचं असतं. मोजमाप घेऊन त्याच्याप्रमाणे त्याचे फोटो घेणं, त्याप्रमाणे डिटेल मोजमाप करणं, त्या आकारणी केल्यानंतर त्याची सॉफ्टवेअरमध्ये त्याची सगळे डाटा एंट्री करणं आणि त्यानंतर त्याचं मॅपिंग करून धोरणं ठरवून टॅक्स आकारणी करणं ही लंबी चौरी मोठी प्रक्रिया असते आणि ही प्रक्रिया करण्यासाठी फार मोठा कालावधी लागतो. त्या प्रमाणात आपण ही सर्व प्रक्रिया खरं तर मागच्या 2-1.5 वर्षापासून आपण कोरोनाला सामोरं जातो आहे. फार मोठ्या प्रमाणात निधी खर्च होतो आहे. केवळ पनवेल नगरपरिषद क्षेत्रात होणारी वसुलीची रक्कम आपण संपूर्ण शहरात ज्या सुविधा आज महानगरपालिकेमार्फत पुरवल्या जातात त्यासाठी वापरतो आहे. परंतु हे करताना आपण कर आकारणीची प्रक्रियासुद्धा पूर्ण केली आहे आणि ही कर आकारणीची प्रक्रिया पूर्ण करून करदात्यांना हे आपण सर्व कराची बिलं आता द्यायला सुरू केलेली आहे. अर्थात यामध्ये जी बिलं इश्यू केलेली आहेत ती ज्या लोकांनी हरकती घेतलेल्या नाही या सर्वांची बिलं आपण इश्यू केलेली आहे. हरकती घेतल्याच्या ज्यांच्या सुनावण्या झालेल्या आहेत त्यांचे आदेश लवकरच निर्गमित होतील. आदेशाच्या ज्यांच्या बाबतीत हिअरिंग अजून झालेले नाही त्यांच्या लवकरात लवकर हिअरिंग घेऊन नंतर त्याप्रमाणे त्यांना बिलं इश्यू केली जातील. त्याप्रमाणेचे आपण कार्यवाही करणार आहोत. मी मगाशी स्पष्ट केलं, आता सद्य परिस्थितीमध्ये ऑनलाईन कर भरण्याची आपण व्यवस्था निर्माण केलेली आहे. ऑफलाईनची सुविधा 5 ठिकाणी बाहेर आणि महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयामध्ये आपण ऑफलाईनसुद्धा कर भरण्याची सुविधा उपलब्ध करणार आहोत.
5 ठिकाणं जी आहे ती 4 वार्ड ऑफिसेस आहे आणि 1 नावडे येथील कार्यालय आहे. हेल्पलाईनसुद्धा आपण सुरू करतो आहोत, ज्यामध्ये 1 हेल्पलाईन मुख्य कार्यालयात असेल, 1 नावड्याला असेल आणि 4 प्रभाग कार्यालयात अशा प्रकारच्या आपण हेल्प डेस्क सुरू करतो आहोत, की जेणेकरून करदात्यांच्या काही समस्या ज्या आहेत आपल्याला इथं सोडवता येतील. निश्चितच बिल इश्यू केल्यानंतर आमच्याकडे ज्या आलेल्या तक्रारी आहेत त्या साधारणतः नावामध्ये चूक झालेली आहे, स्पेलिंग मिस्टेक आहे, फ्लॅटच्या नावामध्ये चूक झालेली आहे, फ्लॅटच्या नंबरमध्ये चूक झालेली आहे, अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. आणि काही फ्लॅटच्या बाबतीमध्ये सोसायटीच्या नावाने बिल आहे पण ओनरचं नाव आलेलं नाही, अशा प्रकारच्या काही तक्रारी आमच्याकडे प्राप्त झालेल्या आहेत. या सर्व बाबी आपण 31/3/2021 पर्यंत विनाशुल्क कुठल्याही प्रकारची आकारणी न करता आपल्याला पुरेसा पुरावा सादर केल्यानंतर, डॉक्युमेंटरी प्रूफ एव्हिडन्स आपल्याला प्रॉपर दिल्यानंतर मोफत हेल्प डेस्कच्या माध्यमातून दुरुस्त करणार आहोत. कोणत्याही प्रकारची अडचण त्याच्यामध्ये येणार नाही, अशा प्रकारची आपण भूमिका त्याच्यामध्ये ठेवलेली आहे. अर्थात 31/3/21 पर्यंत ही कार्यवाही करताना त्या करदात्याला आपल्याला आपला संपूर्ण कर त्या दुरुस्तीसाठी भरावा लागणार आहे. तर ही बाब प्रकर्षाने मी पुन्हा नमूद करतो की ज्या किरकोळ मिस्टेक किंवा नावात मिस्टेक आहे, मालमत्तेच्या कागदपत्रानुसार नोंद नाही, त्या बाबतीमध्ये त्या दुरुस्त्या आपल्या हेल्प डेस्कच्या माध्यमातून होतील. अजून एक प्रश्न आमच्यासमोर आधीच आलेला, कदाचित आत्ताच्या याच्यात सुद्धा आलेला आहे, की एखाद्या मालमत्तेचं कम्प्लिशन सर्टिफिकेट 1/10/16 नंतरचं आहे आणि राहिलं लोक नंतर आलेले आहे, त्या बाबतीत काय? कायद्यातील तरतूद अशी आहे की कोणत्याही इमारतीला तिचा पूर्णत्वाचा दाखला, ऑक्युपेशन सर्टिफिकेट OC याची तारीख किंवा मालमत्तेमध्ये प्रत्यक्ष राहायला जायची तारीख, यातला जो आधीची तारीख असते त्या तारखेपासून कराची आकारणी केली जाते. आणि म्हणून ज्या मिळकतींना OC नंतरची आहे आणि प्रत्यक्ष लोक उशिरा राहायला गेलेले आहेत त्याप्रमाणे कराच्या आकारणी केल्या जातील, त्याप्रमाणे बिल दुरुस्ती केली जातील, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. दुसरा एक प्रश्न माझ्यासमोर आलेला आहे, हे मुद्दाम 1-2 दिवसामध्ये आपले जे प्रश्न आहे त्याच्या आधीच मी हे घेतो आहे. सिडको किंवा शासकीय प्राधिकरणं जी आहेत किंवा म्हाडा आहेत, MMRD आहे, त्यांच्याकडून काही मिळकती लिलावाने किंवा हस्तांतरणाने काही लोक घेतात. त्यांना आकारणी कधीपासून करावी? त्यांना आकारणी 1/10/16 पासून झालेली असेल, मात्र या शासकीय प्राधिकरणांच्या ज्या इमारती आहेत किंवा मिळकती ज्या आहेत, ज्या हस्तांतरण झालेल्या आहेत, त्या मिळकतींना रजिस्ट्रेशनच्या तारखेपासून पुरावा दाखल केल्यानंतर रजिस्ट्रेशनच्या तारखेपासून आपण मालमत्ता कराची आकारणी करणार आहोत. त्याबाबत त्यांनी ते पुरावे सादर करावे लागतील. तत्पूर्वीची रक्कम आपण त्या प्राधिकरणाकडून कम्प्लिशनच्या तारखेपासूनची आपण वसूल करणार आहोत. तशा प्रकारची प्रक्रिया आम्ही निश्चित केलेली आहे, तसे कर संकलन विभागाला आपण सांगितलेलं आहे. तर बहुतांशी बाबी मी कर आकारणीच्या बाबतीत स्पष्ट केलेल्या आहे. नागरिकांनी आता बरेचसे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून खाली प्रश्न विचारलेले आहेत, तर ते प्रश्न मी जे आहेत, मी प्रश्नांच्या बाबतीत एक गोष्ट स्पष्ट करतो. जे प्रश्न प्रोव्होकेटिंग आहे त्याला आपण उचकवणारे प्रश्न म्हणतो, किंवा जे प्रश्न पॉलिटिकली मोटिवेटेड अशा प्रकारचे आहेत त्यांना प्रशासकीय पातळीवर प्रशासकीय अधिकाऱ्याने उत्तर द्यावं असं अपेक्षित नाही. आणि म्हणून जे सरळ प्रश्न आहे, जे नागरिकांच्या हिताशी आणि नागरिकांशी संबंधित आहे, पनवेल महानगरपालिकेच्या हिताशी संबंधित आहे, अशाच प्रश्नांची मी उत्तर येथे देणार आहे. डबल टॅक्सेस संदर्भात बऱ्याच जणांनी प्रश्न विचारले आहेत. सर्व्हिस चार्जेस आणि प्रॉपर्टी प्रश्न अंशतः मी कव्हर केलाय. मगाशी मी सांगितलं कर आकारणीचे जे अधिकार आहे ते 3 ठिकाणी आहे, केंद्र शासन, राज्य शासन आणि महानगरपालिका. आणि हा कर जो आहे, हा कर आपण कशाचा मोबदला म्हणून देत नाही. इट इज नॉट कन्सिडरेशन. कन्सिडरेशन जे म्हणतो, ही कुठली वस्तू आपण जी घेतो त्याची आपण कन्सिडरेशन देतो, पण दिस इज नॉट कन्सिडरेशन. आणि म्हणून कर हे दायित्व कुणालाही चुकत नाही, सर्व्हिस टॅक्स लागला किंवा नाही लागला तरीसुद्धा. आता त्याच्यामध्ये डबल टॅक्सेशन का? आपल्याला माहिती आहे सिडकोकडून हस्तांतर होणारी आपण ही दुसरी महानगरपालिका नजीकच्या महानगरपालिकेच्या शेजारची आहे. सिडकोने तसं नाशिक, औरंगाबाद या ठिकाणी सुद्धा काम केलेलं आहे. आणि सर्व्हिस टॅक्स हा टप्प्याटप्प्याने कमी होतो.
महानगरपालिकेने सर्व्हिस टॅक्स बंद करावा अशा प्रकारची विनंती सिडकोला केलेली आहे, तसं पत्र आपण दिलेलं आहे. याशिवाय आपण सिडकोकडून जी सर्व्हिस चार्जेसची आकारणी केली जाते त्याच्याबाबतचा तपशीलसुद्धा आपण मागवलेला आहे. महानगरपालिकेने जो नजीकच्या काळामध्ये ठराव केलेला आहे त्या ठरावामध्ये आपल्याला शासनाकडे प्रस्ताव पाठवून सर्व्हिस चार्जेसच्या बाबतीत काही बेनिफिट नागरिकांना देता येईल का अशा प्रकारचा निर्णयसुद्धा घेतलेला आहे. आणि म्हणून ही बाब शासन स्तरावर जाणार आहे आणि या बाबतीत शासनाकडून जो निर्णय होईल त्या निर्णयाची अंमलबजावणी होईल. त्यामुळं सिडकोने कर आकारणी करू नये. मागच्या 3-4 वर्षामध्ये कराच्या सेवा शुल्काच्या बाबतीत काय करावं या बाबतीमध्ये शासन जो निर्णय घेईल त्या निर्णयाची अंमलबजावणी ही महानगरपालिकेकडून केली जाईल. सिडकोलाही ती करावी लागणार आहे आणि कुणी कर भरला नाही भरला तरीसुद्धा याचा बेनिफिट मात्र सर्व नागरिकांना समान पातळीवर मिळणार आहे. त्यामुळं आपण इतकं घाबरून जाण्यासारखं काही कारण नाही. सिडकोकडून ह्या सर्व्हिस चार्ज हळूहळू कमी होणार आहे. ज्याप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सर्व्हिस चार्ज बंद झालेला आहे त्याच प्रमाणे पनवेल महानगरपालिका हद्दीतही तो बंद होणार आहे. फक्त तो टप्प्याटप्प्याने होईल. नवी मुंबई महानगरपालिकेची 1992 स्थापना झाली. 2007 त्यांच्या मालमत्ता ट्रान्सफर बाकीच्या बाबी होत होत्या, कराची आकारणी होत होती. परंतु आता सर्व्हिस चार्ज तिकडे बंद झालेला आहे. तशाच पद्धतीनं आपल्याकडे बंद होईल. मात्र त्याच्यासाठी शासनाच्या निर्णयाची, शासनाच्या आमच्या प्रस्तावावर होणाऱ्या निर्णयाची आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की 1 ऑक्टोबर 16 पासून रिट्रोस्पेक्टिव्ह तुम्ही टॅक्स का घेताय, चालू वर्षापासून घेण्यात यावं. एक गोष्ट मी स्पष्ट मगाशी केलेली आहे. रेट्रोस्पेक्टिव्ह का घेतला त्याला 2 कारणं मी स्पष्ट केलेली आहे. पहिली एक गोष्ट की महानगरपालिकेला स्थापनेनंतर लगेच कुठल्याही प्रकारची असली व्यवस्था नाही, तंत्रज्ञान नाही की त्या दिवशी लगेच प्रत्येक मालमत्तेचं मोजमाप होईल आणि लगेच त्या मोजमापाप्रमाणे मला कर आकारणी करता येईल. त्यामुळं कर आकारणी प्रक्रियेला किमान 2 वर्ष लागतातच. आपल्याकडे थोडंसं एखादं वर्ष जास्त लागलं करोनाच्या काळामुळं. परंतु कायद्याने दुसरं मी जे कारण सांगितलं की 6 वर्षापर्यंत रेट्रोस्पेक्टिव्ह कर आकारणी करणं अभिप्रेत आहे. हा कर आकारणी केला नाही तरीसुद्धा त्याच्यावर ऑडिट असतं. त्यामुळं हा कर आकारणं कंपल्सरी आहे आणि त्या प्रमाणात तो टॅक्स लावलेला आहे. कायद्यानं बंधनकारक असल्यामुळं त्याच्यातून ना महानगरपालिकेची सुटका आहे ना करदात्याची. त्यामुळं सर्व करदात्यांना माझी विनंती आहे की रेट्रोस्पेक्टिव्ह हा शब्द जो आहे त्याचा अर्थ आपण जाणून घेतला पाहिजे. महानगरपालिका आणि कायद्याची तरतुदी पाहून जाणून घेतला पाहिजे. आणि हा रेट्रोस्पेक्टिव्ह मला लागला आहे असं म्हणण्यापेक्षा ह्या महानगरपालिकेत मी समाविष्ट झाल्यापासून लागला आहे हे मात्र आपण सर्वांनी मान्य केलं पाहिजे. इंग्लिश उत्तर पाहिजे ना. दुसरा प्रश्न आहे सर की महापालिका 1 ऑक्टोबर 16 पासून आम्हाला काय सुविधा देत आहे असं खारघरकरांचा प्रश्न. खरं तर आपण बघतो खारघर एकटंच म्हणून वेगळा आपण विचार करणं यापेक्षा खारघर आहे, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल हे नोडल डेव्हलपमेंट आहे. ही सिडकोची डेव्हलपमेंट. आपण स्वच्छता सुविधा संपूर्ण शहरामध्ये प्रोव्हाइड करतो. आज आपण हाच प्रश्न विचारताना आपल्याला सर्वांना माहिती आहे आजपर्यंत आपल्याकडचं उत्पन्न नसलं तरीसुद्धा आपले 4ही ठिकाणी प्रभाग कार्यालय सुरू आहे. प्रभाग कार्यालयातून ज्या सुविधा दिल्या जातात त्या सुरू आहे. स्वच्छता सुविधा सुरू आहे. आणि हे सगळं सांगताना मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो की हे कन्सिडरेशन नाही. कन्सिडरेशनमध्ये आपण जी वस्तू खरेदी करतो त्या वस्तूचं मूल्य देतो. करदात्याच्या करामधून जी मालमत्तेचं उत्पन्न मिळतं त्यामध्ये श्रीमंतांनी कर दिला म्हणजे गरिबाला सुविधा देऊ नये असं नाही. श्रीमंताकडून कर घेतला म्हणजे झोपडीला सुविधा देऊ नये असं नाही. झोपडीला कर आपण कमी लावतो पण सुविधा देताना आपण सर्वांना सारख्या देतो. म्हणून खारघर, कामोठे, कळंबोली, नवीन पनवेल इथं खरं तर फार मोठ्या प्रमाणात सुशिक्षित, जाणकार आणि कायदेशीर बाबी आकलन करणारा, जाणून घेणारा वर्ग आहे. माझी ह्या वर्गाला आग्रहाची विनंती आहे की पनवेल ही नगरपरिषद होती. एवढी मोठी महानगरपालिका झाल्यानंतर ह्या महानगरपालिकेच्या विकासात सामील होण्यासाठी आपण असे प्रश्न विचारण्यापेक्षा आपण भविष्यात विकासासाठी रस्ता मोकळा करूया अशी जर खूणगाठ बांधली तरच खऱ्या अर्थानं शहराचा विकास होऊ शकेल.
दुसरा एक महत्त्वाचा क्वेश्चन आहे सर त्यांचा, आजूबाजूच्या महापालिकेपेक्षा आपली कराचे दर जास्त आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. या बाबतीत मी ही सुद्धा बाब आधी स्पष्ट केलेली आहे. आपल्या कराचे दर आम्ही मुद्दामहून ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, मीरा भाईंदर, भिवंडी निजामपूर आणि नवी मुंबई इत्यादी महानगरपालिकेच्या कराशी तुलना केली. किती स्क्वेअर फूटचं घर आहे? 500 स्क्वेअर फीट आहे. 500 स्क्वेअर फुटाच्या घराचं आम्ही जे वार्षिक मालमत्ता कर जो काढलेला आहे तो आपला जो आलेला आहे तो 8,891 हा पूर्वीचा होता. आणि त्याच्यावर 30% कुठे आहे? 6,116 आलेला आहे. आणि 6,116 पेक्षा एकही महानगरपालिका कमी नाही. एकच आहे कमी, ती जी आहे ते भिवंडी निजामपूर आहे. आपण मीरा भाईंदर बघितली तर 6,221 आहे. नवी मुंबई बघितली तर 6,402 आहे. उल्हासनगर पाहिली तर 6,795 आहे. कल्याण डोंबिवली पाहिली तर 9,196 आहे. ठाणे जर बघितलं तर 26,438 आहे. अशा परिस्थितीमध्ये आपला कर जास्त आहे असं जर आपण म्हटलं तर ते कितपत योग्य हे आपणच तपासावं. यातही आपण 17% सवलत देतो. आपल्यापेक्षा भिवंडी निजामपूर जे आहे ते 5,300, आपण 6,100 आणि 6,100 मध्ये जर 17% सवलत जर बघितली तर आपण पुन्हा 5,000च्या खाली येतो. आपण नक्कीच भिवंडी निजामपूरपेक्षा चांगल्या स्थितीत असताना आपली अपेक्षा ही त्यापेक्षा तर वाईट असणं खरं तर योग्य राहणार नाही. आणि म्हणून आपण जे म्हणतो आपण हे जे दर लागू केले हे ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, मीरा भाईंदर, भिवंडी निजामपूर, नवी मुंबई, खोपोली नगर परिषद, पेन नगर परिषद ह्या नगर परिषदांपेक्षा सुद्धा कमी लागू केलेले आहेत. त्यामुळं करदात्यांनी ह्या बाबीकडे खरं तर पूर्णपणे दुर्लक्ष केलं पाहिजे की आपण कर अवाजवी लावलेले आहेत. नो डाऊट मागच्या वेळेस जे लावले होते ते नवी मुंबईपेक्षा जास्त होते, पण आता लावलेले आहेत ते नवी मुंबईपेक्षा सुद्धा कमी आहे. त्यामुळं हा काही मुद्दा खरं तर आता राहिलेला नाही आहे की आपण फार मोठ्या प्रमाणात टॅक्स लावलेला आहे. एकाचा प्रश्न आहे सर की रूम 2018ला घेतली, मग मी टॅक्स 2016 पासून का द्यायचा? आपण मगाशी मुद्दा स्पष्ट केलेला आहे. खाजगी माणसाकडनं रूम घेताना आपण खात्री करतो त्यांनी कुठले कर दर काही पेंडिंग आहे का वगैरे. त्यामुळं ते घर खाजगी मालकीचं असेल आणि ते 1/10/2016 पूर्वी अस्तित्वात असेल तर त्याच्यापूर्वीचं तर त्या घराला 1/10/16 पासूनचं कर दायित्व असतं. ते दायित्व जे आहे ते मालमत्तेवर असतं. मालमत्ता धारकाची ती भरायची जबाबदारी असते, तिथल्या भोगवटादाराची ती भरायची जबाबदारी असते. त्यामुळं अशा मिळकतीमध्ये त्या तारखेपासूनच कर भरावा लागेल. ज्यामध्ये मी मगाशी अपवाद सांगितला, शासन किंवा शासकीय संस्था यांच्याकडून लिलावाने ट्रान्सफर झालेल्या मिळकतीच्या बाबतीमध्ये मात्र रजिस्ट्रेशनची डेट ही त्याच्यासाठी धरली जाईल. तत्पूर्वीचा जो कर आहे तो त्या शासकीय संस्था किंवा शासनाकडून वसूल केला जाणार आहे. काय प्रश्न विचारला की सर, युअर वेबसाईट इज ऑल्सो बोगस. इट इज नॉट डिझाईन ॲज इट शुड बी फॉर पब्लिक इंटरेस्ट. इट मस्ट बी युजर फ्रेंडली विच आय नीड टू टीच सर. होप यू विल लुक इन टू इट लेटर. आय एम व्हेरी मच थँकफुल. अत्यंत चांगला प्रश्न खरं तर आहे. आपल्याला माहिती आहे आपली महापालिका बाल्यावस्थेत छोट्याशा नगर परिषदच्या उत्पन्नावर चालणारी महानगरपालिका आहे. आणि त्या नगरपालिकेची पूर्वीची वेबसाईट आहे ती आपण महानगरपालिका फक्त नाव केलं आहे त्यात महा टाकून. ह्या नगर परिषदेला महानगरपालिकेचं रंगरूप द्यायचं असेल तर त्याचे उत्पन्नाचे स्रोत वाढावे लागतील. आणि उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यासाठी आपल्या सर्व नागरिकांची करदात्यांचं सहकार्य लागेल. आपण IT मध्ये प्रगती करण्यासाठी बहुतांशी गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो आहोत. त्यामुळं आता सध्या आपण जी वेबसाईट सांगितली त्यामध्ये दुसरी वेबसाईट मुद्दाम panvelmc.org एक वेगळी वेब लिंक आपण फक्त करदात्यांसाठी तयार केलेली आहे. ती अत्यंत चांगल्या पद्धतीने चालते. पनवेल महानगरपालिकेची जी साईट आहे ती panvelcorporation.com अशा नावाने आहे. अर्थात महानगरपालिका किंवा शासकीय संस्थांची .com साईट असत नाही. त्यामुळं ती आपण लवकरच बदलत आहोत. ती स्टॅटिक वेबसाईट आहे. आपण ती डायनॅमिक कशी होईल, जास्तीत जास्त नागरिकांना त्याच्यावर सुविधा कशा देता येतील असा आपण प्रयत्न करणार आहोत. नजीकच्या काळामध्ये आपल्याला आपले प्रभाग कार्यालय बळकट करणं, वेबसाईट चांगली करणं, जास्तीत जास्त सुविधा वेबसाईटवर उपलब्ध करून देणं हा फोकस राहणार आहे.
माझा हा अत्यंत आवडीचा विषय असला तरी कोरोनाच्या काळामध्ये हे करणं शक्य झालेलं नाही आहे. महानगरपालिकेचा आकृतीबंधसुद्धा मंजूर नव्हता. नुकताच तो मंजूर झाला असला तरी त्याची भरती प्रक्रिया आज अखेर होऊ शकली नाही. ही महानगरपालिका मोस्टली कंत्राटी कर्मचाऱ्यांवर जेव्हा काम करतो त्यावेळेस अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. तरीसुद्धा कोरोनासारख्या महामारीमध्ये आपण MMR सेक्शनमधल्या अत्यंत श्रीमंत महानगरपालिकांच्या सोबत आपल्याला काम करावं लागलं. आपण त्याचा न्याय द्यायचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये नागरिकांचा सुद्धा फार मोठा भरघोस सहभाग आणि सहकार्य आम्हाला मिळालेलं आहे. नजीकच्या काळामध्ये नक्कीच चांगल्या सुविधा देण्यासाठी मला आनंद होईल. मात्र यासाठी दुहेरी सहकार्य अपेक्षित आहे. नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद आवश्यक आहे. काही आहे प्रश्न? शासनाने काय बेनिफिट दिले म्हणतात आता? शासनाकडून महानगरपालिकांना बेनिफिट जे दिले जातात ते वेगवेगळ्या योजनांचे दिले जातात. शासनाने काय बेनिफिट दिले याच्या प्रश्नांची उत्तर बरीचशी येतील. आपण जेवढा टॅक्स एका वर्षात वसूल करतो तेवढा अनुदान आपल्याला न्हावा शेवा पुढच्या टप्प्यासाठी जी पाणीपुरवठा योजना आहे ज्याच्यामध्ये 100 MLD पाणी आपल्या शहरासाठी मिळणार आहे आणि ज्यासाठी 225 कोटी निधी शासनाने त्याच्यामध्ये दिलेला आहे. याशिवाय दरवर्षी आपल्याला GST अनुदान आपल्याला मिळतं. शासनाकडून बरीचशी अनुदानं टप्प्याटप्प्याने आपल्याला मिळतात. विशेष योजना अमृत अभियानामध्ये आपल्याला 50 कोटीची योजना मंजूर झाली होती. अशा अनेक बाबी होतात. खरं तर हा शासनाचा प्रश्न आहे. शासन काही करत नाही अशा प्रकारची भूमिका खरंच कोणाची असू नये. सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था, शासन आणि केंद्र शासन ह्या इन्कम शेअरिंग जो म्हणतो आपण, राज्य शासन जे कर गोळा करतं त्याचं वाटप करताना त्याप्रमाणे योजनांना येत असतं. त्याप्रमाणे शासन शासनाच्या नक्कीच जबाबदाऱ्या पार पाडतं. महानगरपालिकेला महानगरपालिकेच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आपल्याला सक्षम करावं लागेल. एकाने टाकलं की सर घराचा टॅक्स भरत असताना सोसायटीच्या मोकळ्या जागेचा पण टॅक्स आम्ही का भरायचा? मोकळ्या जागेचा टॅक्स त्याच्यामध्ये जी मोकळी जागा, घराच्या मोकळ्या जागेला कुठे लागला टॅक्स? कॉमन एरिया, सोसायटी कॉमन एरियाला लागलेला टॅक्स आहे. घराच्या किंवा बंगल्याच्या मोकळ्या जागेला टॅक्स नाही आहे. आणि जी मोकळी जागा ज्याचा वापर आपण करतो त्याच्यासाठी तो टॅक्स लावलेला आहे. टिपिकल ग्रीव्हन्स असेल, एखाद्या व्यक्तीचा टिपिकल ग्रीव्हन्स असेल तर त्याचं टिपिकल त्याच्यामध्ये प्रत्यक्ष पाहणी करून प्रत्यक्ष त्याचं समाधान कर विभागाकडून केलं जाईल. सर एक जण विचारलं, पनवेल शहरातलं जुन्या नगरपालिका क्षेत्राचे होते तिथल्या मालमत्ताधारकांना सूट का नाही मिळत? यापुढे एक खरं पनवेलकरांचा हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि एक मुद्दा मी इथं आवर्जून व्यक्त करेल की जे कराचा जो आपला तक्ता आहे त्यात खारघरसह सर्व नोडचे दर हे पनवेलपेक्षा कमी आहेत. म्हणजे पनवेल हे जुनं पनवेल जे क्षेत्र आहे, जुनं नगर परिषदचं क्षेत्र, त्या पनवेलच्या लोकांना जास्त दर आहेच. परंतु आपण पनवेलच्या क्षेत्राची जशी बाहेर सर्वे केला तसं सर्वेक्षण आपण करणार आहोत. त्या सर्वेक्षणाच्या वेळी आपण हे जे डिप्रिसिएशन आणि जे आहे याचे लाभ त्यांना देणार आहोत. त्याचा नक्कीच पनवेलकरांना फायदा होणार आहे. ही बाब आमच्या नजीकच्या याच्यामध्ये आहे. तुम्ही प्रश्न विचारला, खरं तर हे उघाडी चर्चा झाली पण नसती, पण हा लाभ आपल्याला भविष्यामध्ये मिळणार आहे. आणि आपल्याकडे विशेष करून कर वाढ होण्याच्या ऐवजी पनवेलमध्ये कर स्थिर राहील किंवा कमी होईल. सर एक प्रश्न आहे, तर आम्ही लेखी हरकती मागवल्या होत्या, तुम्ही त्याप्रमाणे आम्ही दिलेले आहेत आणि त्या करोना काळातसुद्धा दिल्या असत्या. आत्तापर्यंत त्याच्यावर कुठलाही लेखी किंवा काही उत्तर दिलेलं नाही तर कृपया द्यावे, कारवाई करायची. कर आकारणीच्या बाबतीमध्ये ज्या तरतुदी असतात, आपल्याला विशेष नोटीस आल्यानंतर आपण त्याच्या बाबतीत आपले हरकत असेल तर ती नोंदवतो. हरकती सर्वसाधारणपणे कर आकारणीमध्ये मोजमापात चुका किंवा काय अशा प्रकारच्या ज्या असतात किंवा एरिया चुकला, नोड चुकला, झोन चुकला अशा प्रकारच्या असतात. या हरकती ज्या आहेत ज्यांची सुनावणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्यांना थेट बिलं इश्यू होतील. याचे वेगळे आदेश पास केले जात नाहीत. याचे फक्त बिल, त्याची ग्रीव्हन्स बघून बिल केलं जातं. ज्यांच्या हरकती आलेल्या आहेत पण दुसऱ्या लाटेमध्ये त्यांच्या सुनावण्या आपल्याला घेता आलेल्या नाही, त्यांच्या सुनावण्या लवकरच सुरू होतील आणि त्या लवकरात लवकर पूर्ण करून त्यांना सुधारित दिलं त्याप्रमाणे दिले जाणार आहे. हरकती सर्व विचाराधीन आहेत आणि त्याप्रमाणे त्याची कार्यवाही केली जाईल. सर
please answer how to get measured taxable society area. Till date, our society area is not measured by PMC. So we wish to do verification. Please do advise the process. Some of the societies have not allowed to enter in their societies, and hence aerial measurements or outside measurements are taken. And under such situation, it was compulsory for us to tax those properties as per the external measurements. If such society is allowed to measure internally, then we can correct it, and hence those people or those societies can approach the help desk, and such societies, if they are thinking that they are over assessed, their assessment will be corrected accordingly. सर एकाने प्रश्न मांडला आहे, महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाच्या 23 मार्च 18 नुसार नागरी सुविधामध्ये खंड पडू नये याकरता पायाभूत सुविधा व नागरी सेवाचे हस्तांतरण सिडकोकडून पनवेल महानगरपालिकेला होईपर्यंत तत्कालीन सिडको प्रशासित भागात पायाभूत सुविधा व नागरी सेवा हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सिडकोने सुरू ठेवाव्यात असे आदेश आहेत. मग असे असताना टॅक्स लावतो असं म्हणतो. पायाभूत सुविधा सुरू ठेवणं आणि टॅक्स लावणं ह्या दोन भिन्न बाबी आहेत. त्यामुळं पायाभूत सुविधा सुरू राहिल्या म्हणजे टॅक्स लावायचा नाही असं नाही आहे. मी मगाशी स्पष्ट केलं आहे की महानगरपालिकेला तो टॅक्स लावावाच लागतो आणि करदात्याला तो भरावाच लागतो. हे कायदा सांगतो, राज्यघटना सांगते. पायाभूत सुविधा टप्प्याटप्प्याने हस्तांतरित होती. आता पायाभूत सुविधांच्या बाबतीमध्ये एक फार मोठ्या प्रमाणात संभ्रम असतो. आता पाणीपट्टी जी आपण म्हणतो, पाणीपट्टीच्या बाबतीमध्ये पाणीपट्टी महानगरपालिकेकडून थेट वसूल केली जात नसली तरी मीटरप्रमाणे सिडको वसूल करते, आणि महापालिकेकडे पाणी पुरवठा हस्तांतरित झाल्यानंतर ती वेगळी वसूल होणार. म्हणजे आपल्याला याशिवाय ड्रेनेज जे आहे, सर्व्हिस चार्जेस जसे वसूल होतात तसं ड्रेनेजच्या कनेक्शनप्रमाणे वेगळे चार्जेस भरावे लागतात. त्यामुळे ह्या ज्या बाबी आहेत या दोन सुविधा सिडकोकडे आहे. रस्ते टप्प्याटप्प्याने हस्तांतरित होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. या तीन जर सुविधा सोडल्या तर रस्ते, दिवाबत्ती, ड्रेनेज आणि पाणी पुरवठा या टप्प्याटप्प्याने आपल्याकडे येणार आहेत. पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये आपण हस्तांतरित करून घेण्यासाठी तयारीसुद्धा केली होती. मात्र सध्या परिस्थितीमध्ये उद्भव, ज्याला आपण सोर्स म्हणतो, सोर्सच्या बाबतीमध्ये आपल्याला अडचणी आहेत आणि त्या अडचणी दूर करून त्या हस्तांतरित करावा अशा प्रकारची आपण महानगरपालिकेनं मागणी केलेली आहे. माझी अपेक्षा एक आहे की सिडकोने विकसित केलेला जो भाग आहे त्याच्यामध्ये पुरेपूर पायाभूत सुविधा जर असल्या तर लगेचच त्याचा विकास करण्यासाठी महानगरपालिकेला फार मोठा खर्च करावा लागणार नाही, आणि म्हणून आपण सिडकोकडे ती आग्रहाची विनंती करतो आहोत. भविष्यामध्ये या नागरी सुविधा महानगरपालिकेकडे येणारच आहे, आणि त्याच्यासाठी मात्र कर आकारणीसाठी थांबता येत नाही. कायदा आपल्याला थांबू देत नाही. सर एकाने प्रश्न मांडला आहे, कुणाल लोंढे, वार्षिक भाडे मूल्य दर 30% कमी केल्याचा निर्णय छुप्या पद्धतीने वेबसाईटवर टाकण्यात आला 12 मेचा. खरं तर एका सन्माननीय पत्रकार बंधूंनी हा प्रश्न विचारलेला आहे. वेबसाईटवर छुपा कसा असतो हे मला समजलंच नाही, कारण वेबसाईटवर आपण पब्लिश करून टाकलेलं आहे. करोनाची लाट मोठी होती आणि आपण वेबसाईटवर टाकलेला आहे, त्या तारखेला टाकलेला आहे, त्यामुळे तो छुपा कसा असतो हेच कळत नाही. आपण त्या काळामध्ये जेव्हा प्रत्येक कर्मचारी, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक घराघरातली व्यक्ती करोना बाधित होती आणि म्हणून आम्ही कुठं सवलत दिली करामध्ये याचा डांगोरा पिटणं त्यावेळेस परिस्थिती नव्हती, म्हणून आम्ही त्यासाठी प्रेस नोट काढली नाही, ही सत्य बाब आहे. मात्र नागरिकांना सवलत देऊ नये अशा परिस्थितीमध्ये असं काही कुठं नव्हतं, म्हणून नागरिकांना सवलत आम्ही त्या दिवशी नक्की निश्चित केली होती. मला वाटतं डांगोरा पेटवून स्वतः आम्ही किती श्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्यापेक्षा आम्ही त्यावेळेस जी केलेली कृती तत्कालीन परिस्थितीमध्ये, जेव्हा माझ्याकडे 1000 पेशंट होते त्यावेळेसच्या परिस्थितीमध्ये योग्य होती, त्याचं मी खरंच समर्थनही करतो. आज रोजी मी आपल्यासमोर फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्यासमोर आलो, कारण आज रोजी तशी बरी परिस्थिती आहे. रुग्णसंख्या 100च्या आत आहे. नागरिकांना प्रश्न विचारण्यासाठी घरात माणसं आहेत, आजारी पडलेली कुटुंबातले सदस्य नाहीत, त्यामुळं नागरिकांना थोडंसं माइंड पण फ्रेश आहे. अशा परिस्थितीमध्ये नागरिक मोकळ्या मनाने माझ्याशी अप्रोचही करू शकतात. त्यामुळं खरं तर त्यांनी जो प्रश्न विचारला तो मला तसं मान्य नाही. तरीसुद्धा भविष्यामध्ये सुद्धा अशा बाबी आणल्या, त्यांनी निदर्शन आणल्या तर छुपं काय आहे ते आम्हाला सांगितलं तर आम्ही नक्कीच जनतेसाठीचं कार्यालयातल्या सगळ्या गोष्टी ओपन करू. धन्यवाद. सध्या SMS वर टॅक्स भरायला सांगितलं जाते, किती चौरस फुटावर कशा दराने लावला SMS मध्ये कळवलेलं नाही, त्यासाठी वेबसाईटवर आपल्याला याच्यासाठी वेबसाईटवर संपूर्ण इन्फॉर्मेशन आहे, आणि जो SMS येतो
त्या SMS मध्ये डायरेक्ट लिंक जर ओपन केली तर आपली प्रॉपर्टी थेट ओपन होते. त्यामुळं आपल्याला वेबसाईटवर संपूर्ण इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये मिळते. अजूनही जास्तीत जास्त फ्रेंडली ते कसं करता येईल त्याचा आमचा प्रयत्न नक्कीच आहे. पण SMSच्या माध्यमातून पूर्ण प्रॉपर्टीची माहिती देता येत नाही. प्रत्येकजण व्हॉट्सॲप वापरतोच असं नाही. त्यामुळं अत्यंत सोप्या मार्गाने आपण ती माहिती आपल्याला दिलेली आहे आणि ती परिपूर्ण आहे. सर याच्यामध्ये अजून एक सुविधा आपण देऊ, वेबसाईटवर सेल्फ असेसमेंट देऊ, त्यांनी एरिया टाकून केलं. भविष्यामध्ये आमचा पुढचाही एक विचार आहे, मानस आहे की आपल्या प्रॉपर्टीची कर आकारणी आपणच करा. अशा पद्धतीनं आपण सेल्फ असेसमेंट देणार आहोत, ज्याच्यामध्ये आपल्या घराचं मेजरमेंट आपण घ्यायचं आहे. मगाशी मी सांगितलं 500 चौरस फुटाच्या घराचा टॅक्स, ते 500 चौरस फूट एक चटई क्षेत्र निर्देशांक आहे. ते घराचं टोटल जर आपण बघितलं ते जवळ 750-800 चौरस फुटाचं घर असतं. आपण सेलेबलमध्ये 800-850, 800 वगैरे घेतो. प्रत्यक्षात ते 500च भरतं आणि त्याप्रमाणे आपण कर आकारणी करतो. आपण सेल्फ असेसमेंटची जी फॅसिलिटी देणार आहोत त्याच्याप्रमाणे रूमची मापं टाकली तर आपोआप असेसमेंट होईल. महानगरपालिकेचा टॅक्स इन्स्पेक्टर बघून घेतला की त्याची लगेच आकारणी फायनल होऊ शकेल. अशा प्रकारची सुविधा आपण नजीकच्या काळामध्ये देणार आहोत. सर, स्थानिक प्राधिकरण असल्याने पनवेल महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या सर्व पायाभूत सुविधा पनवेल महापालिकेच्या अखत्यारीत असणे आवश्यक आहे. तसेच नागरिकांना देण्यात येणाऱ्या सर्व सेवाही पनवेल महापालिकेने पुरवणे अपेक्षित आहे. आपण म्हणता ते एकदम बरोबर आहे, पण संस्थेकडे उत्पन्न येण्याच्या आधी ती कर्जबाजारी व्हावा अशी अपेक्षा बाळगणं योग्य नाही. तिजोरीमध्ये काही नाही, पहिला ताब्यात माझ्या सुविधा द्या मग कर गोळा करा, हे तसं कितपत योग्य आहे ते बघितलं पाहिजे. आपण कर न भरताच आम्हाला सुविधा आधी ताब्यात घ्या मग कर भरतो, किंवा कराचं ओझं लादण्यापूर्वी तुम्ही सुविधा ताब्यात घ्या, ही अपेक्षा थोडीशी चुकीची ठरते. आपल्याला माहिती आहे आपण आपल्याकडे ज्या नोडल डेव्हलपमेंट आहे या जागेची मालकी आजही सिडकोची आहे. ही डेव्हलपमेंट करताना सिडकोनी काही जबाबदाऱ्या स्वीकारलेल्या आहेत, सिडको त्या पारही पाडते आहेत. केवळ आम्ही टॅक्स भरतो म्हणून सिडकोची आमची पूर्ण हरकत करा, आम्हाला सिडको सोडू द्या आणि सगळं महानगरपालिकेने सांभाळा आणि महानगरपालिकेने कर्जबाजारी व्हा, असं जर केलं आपण तर प्रगतीचे मार्ग खुंटतील. त्यामुळं आपण विशेष नियोजन प्राधिकरणं जी असतात त्यांच्याकडून ज्या गोष्टी करून घ्यायच्या असतात त्या करायच्या असतात. आणि त्यामध्ये आपण उदाहरण जर घेतलं तर आपल्याला माहिती आहे पिंपरी चिंचवड प्राधिकरणामध्ये, पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीमध्ये पिंपरी चिंचवड प्राधिकरण आहे. आजही ते प्राधिकरण अस्तित्वात आहे. आता नजीकच्या मागच्या महिन्यामध्ये ते PMRDA सामील झालेलं आहे. आज त्या प्राधिकरणाकडून बऱ्याचशा सुविधा दिल्या जातात, बऱ्याचशा बाबी वसूल केल्या जातात. म्हणजे त्याची संपूर्ण जबाबदारी केवळ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं स्वीकारली तरच आम्ही कर देऊ असं निगडी किंवा पिंपरी चिंचवड प्राधिकरणाच्या हद्दीतल्या लोकांनी कधी स्टँड घेतला नाही. आपल्याला ज्या जबाबदाऱ्या स्थानिक विकास प्राधिकरणाकडून केल्या जातात त्या करून घ्याव्या लागतील. MIDCच्या ज्या जबाबदाऱ्या MIDC कडून करून घ्याव्या लागतील आणि उर्वरित जबाबदाऱ्या ज्या महत्त्वाच्या ज्या आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडून किंवा महानगरकडून कराव्या लागतील. तरच या शहराचा विकास होऊ शकतो. केवळ आम्ही महानगरपालिकेला कर दिला म्हणून सगळंच महानगरपालिकेकडनं करावं अशी अपेक्षा योग्य ठरत नाही. आपण जसा मगाशी प्रश्न विचारला की शासनाने आमच्यासाठी काय केलं, तशाच प्रकारच्या बाबी याच्यामध्ये येतात. शासनाने वेगवेगळ्या माध्यमातून जसा आपला GST वसूल होतो, मालमत्ता इन्कम टॅक्स वसूल होतो, त्याप्रमाणे शासन काही जबाबदाऱ्या पार पाडतं. त्याच प्रमाणामध्ये सिडकोकडून मालमत्ता हस्तांतरणाची रक्कम वसूल केली जाते, बेटरमेंट चार्जेस वसूल केलेले आहेत, डेव्हलपमेंट चार्जेस वसूल केलेले आहेत. त्याच्या बदल्यामध्ये त्यांच्याकडून ज्या विकास गोष्टी होतात त्या आपण नाकारणं योग्य ठरणार नाही, त्यासुद्धा आपल्याला घ्याव्या लागतील आणि आपल्या शहराच्या विकासाची पुढची दिशा आपल्याला ठरवावी लागेल. सर एखादा प्रश्न विचारला आहे, महानगरपालिकेचे एक प्रकारचे विश्वस्त असलेले नगरसेवक कर प्रणालीला विरोध करून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत, त्यांना या पदी राहण्याचा अधिकार आहे का? आपण कारवाई का करत नाही? एक गोष्ट मी स्पष्ट करेल. खरं तर मी मगाशी सांगितलं होतं की पॉलिटिकली मोटिवेटेड प्रश्न असू नये असं जरी अपेक्षा असली तरी ह्या प्रश्नाचं मला उत्तर द्यावं लागेल. आपल्याला माहिती आहे लोकशाही प्रणाली आपण स्वीकारली आहे. केंद्र शासनापासून राज्य शासनापासून स्थानिक स्वराज्य संस्थेपर्यंत लोकप्रतिनिधींचे अधिकार, त्यांचे वेगवेगळ्या ज्या समित्या किंवा हे जे असतं त्यांना वेगवेगळे अधिकार दिलेले असतात. आणि मग स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये
यांच्याकडून त्या संस्थेच्या हिताची कार्य होणं अपेक्षित असतं. तशा पद्धतीनं महानगरपालिकेने 17 जानेवारी 2019ला एक निर्णय घेतला कराचे दर काय असावे त्याप्रमाणे, आणि नजीकच्या काळामध्ये त्यांनी कराच्या दरामध्ये सवलती कशा असाव्यात, काय करावं याबाबत सुद्धा काही निर्णय घेतले. प्रशासनाने याची अंमलबजावणी करताना सर्व जे स्थानिक प्राधिकरणामध्ये जे अधिकृत निर्णय घेणारे आहेत, ज्याच्यामध्ये स्थायी समिती म्हणतो, महानगरपालिका सभा म्हणतो, यांचा नक्कीच आदरपूर्वक विचार करून त्यांच्या सूचनाप्रमाणे निर्णय घेतलेले आहेत. एखाद्या नगरसेवकाने कुठेतरी फील्डवर काहीतरी करावं ते खऱ्या अर्थानं अपेक्षित नाही. असे जे सन्माननीय सदस्य आहेत त्यांच्या बाबतीमध्ये फार मला भाष्य करता येणार नाही. मात्र महानगरपालिका सभेमध्ये महानगरपालिकेच्या हितासाठी जे जे निर्णय घेतलेले आहेत त्याची अंमलबजावणीची नक्कीच आमच्यावर जबाबदारी असते आणि नागरिकांच्या हितासाठी त्याची अंमलबजावणी आम्ही केलेली आहे. सर, काही वसाहतीमध्ये थकबाकीची रक्कम मोठी आहे, तर त्याच्यामध्ये काही टप्पे ठरवून देता येईल का भरण्यासाठी? प्रश्न आपण विचारलेला आहे, त्याप्रमाणे टप्पे ऑलरेडी आपल्याला दिलेले आहेत. टप्पे म्हणजे हप्ते करावे अशा प्रकारचं नाही. याच्यामध्ये आपण सांगितलंय तुम्ही जी रक्कम भराल त्या रक्कम भरताना आपल्याला टोटल रक्कम भरता येते, अंशतः रक्कम पण भरता येते. चॉईस तुमचा आहे. हप्ते ठरवले तरी सुद्धा तुम्हाला दंड आणि व्याज मात्र आम्ही 31 मार्च 2023 पर्यंत लावणार नाही. आपल्याला जी रक्कम तुम्ही 31 जुलै 2021 पर्यंत भरणार आहात त्याला 15% डिस्काउंट आहे. जी रक्कम त्यानंतर 2 महिन्यात भरणार आहे त्याला 10% सवलत आहे, आणि त्याच्यानंतरच्या रकमेला 31 मार्च 2022 पर्यंत 5% सवलत आहे. 2% एक्स्ट्रा ई पेमेंटचे आहेतच. या सवलतीचा लाभ घ्या. आपण हप्ते करायचे, टप्प्याटप्प्याने भरणा करायचा, तो करदात्याचा चॉईस राहील. त्या चॉईसप्रमाणे ह्या तारखांप्रमाणे त्यांना लाभ मिळतील. मात्र या तारखा कुठल्याही परिस्थितीत, कुठल्याही प्रेशरनुसार, कुठल्याही आंदोलनानुसार बदलल्या जाणार नाही. सर, एक प्रश्न विचारला, बिलावरती एरिया नमूद का केला नाही, तर त्याच्या असेसमेंट उतारलेला असतो. एरिया जो आहे, बिल हे जे रकमेचं बिल असतं याचा असेसमेंटचा उतारा वेगळा आहे आणि बिल वेगळा आहे. असेसमेंटच्या उतार्यावर इमारतीचा फोटो आणि पूर्ण क्षेत्र याचा उल्लेख आहे, त्यामुळे त्याप्रमाणे आपल्याला ते चेक करता येतं. त्यामुळे त्या सर्व बाबी असेसमेंट उतार्यावर सगळ्या आहेत व बिलामध्ये फक्त रकमा येतात. सर, एक प्रश्न आपल्या सन्माननीय नगरसेविका लीना गर्डेंनी विचारलाय. डिस्पाइट ऑफ थाउजंड्स ऑफ ऑब्जेक्शन नॉट अ सिंगल कॉल फॉर हिअरिंग इज मेड, ऑल ऑब्जेक्शन्स आर केप्ट अनहिअर्ड असं म्हणतात. माननीय सन्माननीय सदस्यांना एक बाब मगाशी मी स्पष्ट केलेली आहे, सर्वांना स्पष्ट केली, यांना का लक्षात आली नाही माहीत नाही मला. याच्यामध्ये मी मगाशीच सांगितलं की ज्यांचे हिअरिंग झालेले आहेत त्यांचे निर्णय घेतले, त्यांचे बिलं आम्ही इश्यू करतो. ज्यांचे हिअरिंग झालेले नाहीत त्यांच्या हिअरिंगच्या तारखा निश्चित केल्या जातील, त्याप्रमाणे हिअरिंग घेऊन निर्णय घेतले जातील. हिअरिंगच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचे आदेश वेगळे पारित होत नाहीत, बिलं इश्यू केली जातात. कोरोनाच्या कालावधीमध्ये आपण कुठल्याही प्रकारे हिअरिंग घेतल्या नाही, कारण दुसऱ्या लाटेमध्ये फार मोठ्या प्रमाणात रुग्ण येत होते. अशा काळात 5 पेक्षा जास्त लोकांना येण्यासाठी 4 जूनपर्यंत जवळजवळ आपल्याला इथं बंदी होती, आणि म्हणून नागरिकांच्या आरोग्यासाठी, नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपण या हरकतीवर निर्णय अद्यापपर्यंत घेतलेले नाही. सन्माननीय करदात्यांच्या या हरकतीवर नक्कीच कायद्याच्या चाकोरीमध्ये योग्य ते निर्णय घेण्याची महानगरपालिका प्रशासन दक्षता घेईल. सर, व्हाय टॅक्स ऑन पार्किंग एरिया when parking is free from FSI and given free by the builder, tax on free item is unreasonable. ही करदात्याच्या बाबतीमध्ये पार्किंग आपण जेव्हा फ्री ऑफ FSI म्हणतो त्यावेळेस बिल्डरकडनं मोफत तर घेत नाही. आपली अपेक्षा कुठेतरी चुकते आहे. आपण इन्कम टॅक्स भरताना बऱ्याचशा गोष्टी बघतो, आपण पार्किंग घेताना सुद्धा बिल्डरकडनं आपण पैसे देऊनच घेतो आणि ती सुविधासुद्धा आपण वापरतो. अशा प्रकारे अपेक्षा जी आपण करतो त्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण 25%च फक्त त्याच्यामध्ये रेटेबल व्हॅल्यूचं गृहीत धरलेलं आहे. त्यामुळं पार्किंगला टॅक्सेस लावताना आपण अनेक बाबी विचारात घेतल्या, ज्यामध्ये ठाणे महानगरपालिका, आजूबाजूच्या महानगरपालिका ही टॅक्सेशनची प्रक्रिया आहे, आणि म्हणून आपण टॅक्सेशन करताना त्याला सवलत दिलेली आहे, पण टॅक्समध्ये ते ठेवलेलं आहे. बाकी व्यक्तिगत उत्तर देतो. जे इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे त्यांना हेल्प डेस्क आहे,
हेल्प डेस्कची मदत घेता येईल. हेल्प डेस्कनी सांगितले 6 ठिकाणी आपण करणार आहोत. त्याप्रमाणे त्याची उत्तरं दिली जातील. कोणत्याही करदात्याला गैरवाजवी कर भरावा लागणार नाही. चुकीचा लागला असेल दुरुस्ती केली जाईल. कुणावरही अन्याय होणार नाही अशा प्रकारची स्पष्ट भूमिका महानगरपालिकेची राहील. आज खरं तर 1 तासभर आपण एकमेकांशी संवाद साधतो आहोत. आपण सर्वांनी फार अत्यंत चांगला याच्यामध्ये प्रस्ताव हे केलेला आहे. हस्तांतरणाच्या बाबतीमध्ये एक प्रश्न. काय प्रश्न? हस्तांतरण करताना सिडको चार्ज घेते, मग पनवेल महापालिकेचं काय? मी मुद्दा म्हणून एक गोष्ट मगाशी स्पष्ट केलेली आहे. हस्तांतरणाच्या बाबतीमध्ये आपण चार्जेस अजून मिनिममच ठेवलेले आहेत. आपल्याला नजीकच्या काळामध्ये म्हणजे 31 मार्च 2022 पर्यंत 31 मार्च 2022 पर्यंत आपण दुरुस्त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारचे चार्जेस लावणार नाहीये. मात्र हस्तांतरणाच्या बाबतीमध्ये अजून आपण कुठलेही चार्जेस विशेष करून जास्त लावलेले नाही आहेत आणि ते किमान ठेवण्याचा प्रयत्न राहणार आहे, जेणेकरून नागरिकांना जास्तीत जास्त भुर्दंड पडणार नाही. नजीकच्या काळामध्ये मालमत्ता हस्तांतरण किंवा मालमत्ताच्या कराच्या बाबतीमध्ये दुरुस्त्या ह्या सुकर व्हाव्यात यासाठी लोकांना प्रोत्साहन म्हणून आपण 31 मार्च 2022 पर्यंत दुरुस्त्या कर भरल्यानंतर तत्काळ करणार आहोत. त्या विनामूल्य असतील आणि हस्तांतरणाच्या बाबतीमध्ये जे जुने चार्जेस पनवेलमध्ये लावतो तेच अगदी नॉमिनल चार्जेस आहेत ते राहतील. आपण सर्वांनी आज खऱ्या अर्थानं प्रतिसाद दिलेला आहे. माझी कळकळीची विनंती आहे, शासकीय अधिकारी असतील, आयुक्त असतील, कुणी असतील, शहरामध्ये येतात, शहरामध्ये त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना ते त्या सेवेत तिथं आहेत तोपर्यंत त्या शहराशी बांधील राहतात. भविष्यामध्ये त्यांना पुढचा मार्ग, पुढचं शहर बघायचं असतं, पुढची नोकरी बघायची असते. ह्या शहरामध्ये पनवेल शहराची भौगोलिक स्थिती, पनवेल शहराचं निसर्गरम्य वास्तव आत्ताचं जे आहे, या परिस्थितीमध्ये हे शहर सुंदर, सुबक, चांगलं, सुविधायुक्त ठेवायचं असेल तर याच्यामध्ये नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद, करदात्यांचा सकारात्मक प्रतिसाद, लोकप्रतिनिधींचं आणि सामाजिक संघटनांचं सहकार्य या सर्व बाबी जर एकत्र आल्या तरच ह्या शहराचा विकास चांगला होऊ शकतो. शहर विकासासाठी खुणगाट बांधण्यासाठी मी सर्वांना विनम्र अभिवादन करतो, आवाहन करतो आणि आज फेसबुकच्या माध्यमातून आपण सर्व उपस्थितांचा आभार मानून मी इथे थांबतो. धन्यवाद. Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.